नमस्कार. तर आज मी बनवणार आहे एक असा नाश्ता जो प्रोटीनने भरलेला आहे आणि हेल्दी आहे. तर हा नाश्ता कशाचा आहे? तर हा नाश्ता आहे ज्वारीच्या पिठाचा. आता ज्वारीच्या पिठाची नुसती भाकरच कशाला? तर तुम्ही अशा प्रकारे भन्नाट नाश्ता ज्वारीच्या पिठापासून बनवू शकता. तर सकाळी सकाळी तुम्हाला जर मुलांच्या टिफिनमध्ये नाश्ता बनवून द्यायचा असेल किंवा घरातील सगळ्यांसाठी जर बनवायचा असेल तर 10 मिनिटाची रेसिपी आहे. नक्की करून बघा. रेसिपी पूर्ण बघा आणि आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. आता सर्वात आधी इथे मी 1 वाटी सोयाबीन भिजत घातली होती. ही छोटी सोयाबीन आहे, तुम्ही मोठीसुद्धा घेऊ शकता. आणि त्यानंतर इथं भिजलेली सोयाबीन पिळून घ्यायची, मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आणि 4-5 हिरव्या मिरच्या टाकायच्या. आता तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. इथे थोडासा लसूण घ्यायचा, 4-5 पाकळ्या लसूण घ्यायचा, थोडासा अद्रकचा तुकडा घ्यायचा आणि आता हे सर्व आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. हे बारीक फिरून घ्यायचं आहे. तर मिक्सरला मी फिरून घेते. बघू शकता अशा प्रकारे बारीक फिरून घ्यायचं. आणि आता इथे घ्यायचं एक बाउल. या बाउलमध्ये आपल्याला अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. तो खूप सोपी रेसिपी आहे आणि हेल्दी तर आहेच आणि प्रोटीनने पण भरलेली आहे. तर इथे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं. बाइंडिंगसाठी अर्धी वाटी बेसन घ्यायचं आणि टेस्ट पण छान येते आणि बाइंडिंग पण येते. आणि आता इथे वाटून घेतलेली सोयाबीन आपल्याला याच्यात टाकून घ्यायची. आता मी टाकून घेतली आहे. आता याच्यात आपल्याला घरातील बेसिक मसाले टाकायचे. त्याआधी इथे मी एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती टाकायची. आता तुम्ही याच्यात गाजर पण किसून टाकू शकता, पत्ताकोबी पण किसून टाकू शकता. आता इथे मी 1 चमच तीळ टाकून घेतलेले आहे. आता तीळ टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची, थोडा हिंग टाकायचा आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं. आता हे तिखट किती टाकायचं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. तर आता हे सर्व टाकल्यानंतर आधी याच्यात पाणी टाकायचं नाही. आधी हाताने आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आता सोयाबीन ओली असल्यामुळे आपल्याला आधी पाणी टाकायचं नाही, आधी मिक्स करायचं आणि त्यानंतर जसं पाणी लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि याचं आपण जसं भज्यासाठी बॅटर बनवतो त्याप्रमाणे याचं बॅटर बनवायचं आहे. ना जास्त पातळ ना जास्त घट्ट. आता मी थोडं थोडं पाणी घेऊन याला मिक्स करून घेते. आता तुम्हाला जर सोयाबीन नसेल टाकायची, ज्वारीचं पीठ आणि बेसनापासूनच करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये तांदळाचं पीठ पण घेऊ शकता अर्धी वाटी किंवा रवा पण घेऊ शकता अर्धी वाटी. पण मी ते नाही घेतलं, मी ते सोयाबीन घेतलेली आहे. तर आता बघू शकता याप्रमाणे आपल्याला याचं मिक्सर बॅटर पाहिजे आहे. जास्त पातळ ना जास्त घट्ट. आता मी थोडंसं परत पाणी टाकलेलं आहे आणि याला मिक्स करून घेत आहे. आता इथे मी जिरे विसरले होते टाकायचे, तर मी आता परत जिरे टाकून घेतले. तुम्हाला टाकायचे तर टाका किंवा स्किप पण करू शकता. तुम्हाला जेही याच्यातलं नसेल आवडत ते तुम्ही स्किप पण करू शकता. जे आवडत असेल ते टाकू शकता. आणि अजून भाज्या तुम्हाला याच्यात टाकायच्या असतील तेही टाकू शकता. आता याला मुरण्यासाठी ठेवायची गरज नाही. आता आपल्याला डायरेक्ट याचा नाश्ता बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी ते पॅन ठेवलेलं आणि आता याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यात थोडे तीळ टाकून घ्यायचे. आणि आता आपल्याला 1 ते 1.5 पळी हे मिश्रण याच्यात टाकून घ्यायचं. तुम्हाला जाड नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही जाडसुद्धा बनवू शकता. पण जाड बनवला तर थोडा जास्त वेळ लागतो आपल्याला आतपर्यंत भाजून घ्यायला. आता मी 1 ते 1.5 पळी मिश्रण टाकलेलं आहे आणि असं पसरून घेतलेलं आहे पळीने. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व मिश्रण पळीने मिश्रण पसरवून घ्यायचं. आणि 2 मिनिटासाठी याला झाकण ठेवून मंद आचेवर एक साईड पहिले छान अशी भाजून घ्यायची. आता याच्यावरतून तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता. तर आता मी याला पलटी करून घेते. बघू शकता अजिबात चिपकलं नाही हे पॅनला, लगेच पलटी होत आहे. तर एक साईडने बघू शकता गोल्डन असं भाजलेलं आहे, क्रिस्पी भाजलेलं आहे. तर आता याच्यावर पण आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवून परत छान आतपर्यंत असं शिजून घेऊ. तर 2 मिनिटानंतर मी परत काढलेलं आहे. असे 4 ते 5 मिनिटं याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचं. आलटीपलटी करून छान क्रिस्पी होतं हे, बघू शकता. आणि तुम्ही अशा प्रकारे आता सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी किंवा मुलांना कधी मधल्या वेळेत भूक लागली असेल त्याच्यासाठी तुम्ही असा हेल्दी नाश्ता बनवून देऊ शकता किंवा घरातील सगळ्यांसाठी बनवू शकता. सगळ्यांनाच खूप आवडेल हा नाश्ता.
आता भाकर सहसा कोणी जास्त खायला मागत नाही, तर तुम्ही अशा प्रकारे ज्वारीच्या पिठापासून भाकरीऐवजी असा नाश्ता बनवून देऊ शकता. मुलं नक्कीच आवडीने खातील आणि सगळेच खातील. तर आता असंच याचप्रमाणे मी दुसराही असंच करून घेते. तर आता ज्वारीची नुसती भाकरच कशाला, तर तुम्ही ज्वारीच्या पिठापासून अशा प्रकारे नाश्ता बनवून खाऊ शकता. तर आता मी दुसरं पण टाकून घेतलेलं आहे. तर मी जेवढं मिश्रण घेतलं ना त्यामध्ये 3 असे झालेले आहेत. तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही साहित्याचं प्रमाण जास्त घ्या. आता याला पण मी असंच भाजून घेते, पसरून घेते. 2 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं, अलटीपलटी करून छान असं भाजून घ्यायचं आतपर्यंत. नंतर याला खाण्यासाठी रेडी होणार आहे. तर आता दोन्ही पण भाजलेले आहेत. आता मी प्लेटमध्ये घेतले आणि आता इथे मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे. तर बघू शकता आतपर्यंत छान असा भाजलेला आहे हा नाश्ता. तर रेडी झालेला आहे. तर ही हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.